नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 4A यातील क्वेश्चन 11 फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर। येथे आपल्याला ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत, तर या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे। ट्रायंगल तयार होईल ABC, तर या ट्रायंगल ABCचा एरिया काय असेल हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे। येथे आपल्याला फक्त सोल्यूशन काढायचं आहे। सोल्यूशन दिलेले पॉइंट हे आहेत x1 y1, हा पॉइंट x1 y1, हा x2 y2 आणि हा आहे x3 y3। सोल्यूशन हे 3 पॉइंट ॲज इट इज लिहून घ्या। नंतर हेअर x1 इक्वल टू -1, x2 इक्वल टू 2, x3 इक्वल टू 0, y1 इक्वल टू 2, y2 ही व्हॅल्यू 4 आणि y3 ही व्हॅल्यू 0। पहिला कोऑर्डिनेट एक्सचा, दुसरा वायचा। आता आपल्याला एरिया काढायचा आहे। फॉर्म्युला लिहून घेऊ आपण, एरिया ऑफ ट्रायंगल। आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे एक्सरसाइजमध्ये, हाफ इंटू x1 x2 x3, एक्सचा कॉलम हा वायचा कॉलम, येथे 1 1 1 हा फॉर्म्युला आहे। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल कोणता होईल ABC, या ट्रायंगलचा एरिया व्हॅल्यू पुट करू। हाफ x1ची व्हॅल्यू -1, x2ची 2 आणि x3ची 0, म्हणजे -1 2 आणि 0, y1 y2 y3 2 4 0 2 4 0, येथे 1 1 1, हा 1चा कॉलम फॉर्म्युल्यामध्येच आहे। इक्वल टू हाफ, हे सॉल्व करू। पहा इथे मोठा ब्रॅकेट केलेला आहे, हे -1, हा मल्टिप्लिकेशन 4 -0, हे -2, हा मल्टिप्लिकेशन 2 -0 आणि +1, हा मल्टिप्लिकेशन 0 -0, हे सॉल्व करू। हाफ -1 इंटू 4 म्हणजे -4, -2 इंटू 2 म्हणजे -4, हे 0 होतील, 0 इंटू 1 म्हणजे 0 होतील, बरोबर आहे, 0 लिहिण्याची गरज नाही। हे -8 होतील, इक्वल टू हाफ इंटू -4 -4 -8 ला 2 ने डिवाइड करू, आन्सर मिळेल -4। परंतु एरिया आहे, एरिया निगेटिव्ह नसतो, आपण हे पाहिलेलं आहे। बट एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह, cannot be negative. Therefore, area of triangle ABC equal to, आपण प्लस व्हॅल्यू घेणार 4। पहा एरियाचं युनिट लिहायचं आपल्याला, आपण काय लिहिणार, स्क्वेअर युनिट। पहा युनिट लिहिणं आवश्यक आहे, स्क्वेअर युनिट। नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, या 3 पॉईंटपासून ट्रायंगल PQR तयार होईल, याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे। सोल्यूशन हेअर हा पॉईंट x1 y1 घेऊ, हा x2 y2 आणि हा पॉईंट x3 y3, x1 इक्वल टू हेअर x1 x2 आणि x3, x1 3 आहे, x2 -1 आहे आणि x3 2 आहे, y1 y2 आणि y3 या व्हॅल्यू आधी लिहून घ्यायच्या, 6 3 आणि -1, 6 3 आणि -1। एरिया ऑफ ट्रायंगल, हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहून घेऊ आधी। हाफ फॉर्म्युला आहे x1 x2 x3, एक्सचा कॉलम, नंतर वायचा कॉलम आणि इथे 1 1 1चा कॉलम। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल, PQR, ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ, या व्हॅल्यू पुट करू, 3 -1 2, 3 -1 2, वायच्या व्हॅल्यू y1 y2 y3 6 3 -1, 6 3 -1, येथे 1 1 1, हे सॉल्व करू। हे हाफ
3ने हे 3 + 1 होतील, -6 -1 -2 -1 -2 +1 +1 -6 हे कॅल्क्युलेशन हाफ, हे 3 + 1 म्हणजे 4 होतील, 4 × 3 म्हणजे 12 होतील, हे -1 -2 म्हणजे -3 होतील, -3 आणि × -6 म्हणजे +18 होतील, आणि 1 - 6 म्हणजे -5 होतील. बरोबर आहे. इक्वल टू हे हाफ 12 + 18 30, 30 - 5 म्हणजे 25, हे 25. आन्सर काय मिळत आहे? 25/2. बरोबर आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 25 न्यूमरेटरमध्ये लिहू आपण आणि 2 डिव्हिजनमध्ये. स्क्वेअर युनिट्स. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड. ट्रायंगल तयार होईल LMN, X1 Y1 X2 Y2 आणि X3 Y3. सोल्युशन हेअर X1 X2 आणि X3 1 -2 5 1 -2 आणि 5 Y1 Y2 Y3 1 2 आणि 4. एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला आधी लिहून घेऊ. हाफ डिटर्मिनंट X1 X2 X3 Y1 Y2 Y3 येथे 1 1 1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल? LMN. हाफ व्हॅल्यू पुट करू. X1 X2 X3 1 -2 5. एका खाली एक व्हॅल्यू लिहिलेले आहेत कारण अशाच आपल्याला पुट करता येतील. Y1 Y2 Y3 1 2 4 येथे 1 1 1. ही व्हॅल्यू काढू. हाफ 1 2 - 4 हे -1 -2 -5 +1 -8 -10 इक्वल टू हाफ हे -2 होतील, हे -7 × -1 म्हणजे +7 होतील, हे -18 होतील. इक्वल टू हे हाफ -20 + 7 म्हणजे -13 म्हणजे × -13 म्हणजे आपण असं लिहू शकतो -13/2. परंतु एरिया निगेटिव्ह नसतो. बट एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह. त्यामुळे आपण हीच व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह घेणार. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल LMN 13/2 आणि युनिट लिहायचं स्क्वेअर युनिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. फाइंड व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येथे जो के आहे त्याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आणि ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. सोल्युशन पॉईंट दिलेले आहेत P K0. या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Q पॉईंट आहे 4 0 आणि R पॉईंट आहे 0 2. हा पॉईंट आपण X1 Y1 कन्सिडर करू. हा पॉईंट X2 Y2. हा पॉईंट X3 Y3. आपल्याला ट्रायंगलचा एरिया पण दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल? PQR. कारण व्हर्टेक्स PQR आहेत म्हणजे ट्रायंगल PQR होईल.
इक्वल टू 4 स्क्वेअर युनिट. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ट्रायंगलचा एरिया आपल्याला माहिती आहे, एरिया दिलेला आहे, त्यामुळे एरियाचा फॉर्म्युला अप्लाय करू. एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला आधी लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ डिटर्मिनंट येथे x1 x2 आणि x3, y1 y2 आणि y3 1 1 1. पहा इथे या व्हॅल्यू पण लिहून घ्या. हेअर x1 x2 x3 x1 x2 आणि x3 K4 आणि 0 K4 आणि 0 y1 y2 आणि y3 या व्हॅल्यू काय आहेत. y1 y2 y3 0 0 2 0 0 2 व्हॅल्यू पुट करू. एरिया ऑफ ट्रायंगल पहा, या ट्रायंगलचा एरिया आपल्याला दिलेला आहे, किती आहे 4 स्क्वेअर युनिट 4. परंतु एरिया आपल्याला प्लस और मायनस 2 व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, कारण केच्या 2 व्हॅल्यू मिळू शकतात. आपण पाहिलेलं आहे एक्सरसाइजमध्ये ट्रायंगलचा एरिया आपल्याला मायनस पण मिळत होता, त्यामुळे आपण एरिया आपण प्लस और मायनस दोन्ही पण व्हॅल्यू घेऊ. हे हाफ या व्हॅल्यू आहेत K40, या व्हॅल्यू आहे 0 0 2 आणि इथे 1 1 1. आता हे सॉल्व करू. देअरफॉर प्लस और मायनस 4 इक्वल टू हाफ K इंटू हा मल्टिप्लिकेशन 0 -2 होईल. हे -0 प्लस 0 असल्यामुळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, आणि +1 हे 8 होतील. 8 - 0. देअरफॉर प्लस और मायनस 4 इक्वल टू हाफ K इंटू 0 0 होतील. हे -2K होतील. -2K हा 0 लिहिण्याची गरज नाही. हे 8 होतील +8. बरोबर आहे. आता आपण काय करू, हा जो 2 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आणू, म्हणजे प्लस और मायनस हे 2 या साईडला आणले तर 4 × 2 8 होतील. बरोबर आहे. हे 2 आपण या साईडला पास केले. इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, म्हणजे 4 × 2 प्लस और मायनस 8 होतील. इकडे काय राहील -2K + 8. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळणार आहेत केच्या. देअरफॉर -2K + 8 -2K + 8 ही साईड आधी लिहिली आपण. -2K + 8 इक्वल टू +8 घेऊ आपण. और दुसरी व्हॅल्यू -2K + 8 आता -8 घेऊ आपण. या व्हॅल्यूबरोबर एकदा +8 घेतले, या व्हॅल्यूबरोबर एकदा -8 घेतले आपण. देअरफॉर हे -2K इक्वल टू हे 8, हे 8 या साईडला मायनस होतील. देअरफॉर -2K इक्वल टू 0. देअरफॉर K इक्वल टू 0/-2 म्हणजे 0 होईल. और हे -2K इक्वल टू हे -8, हे 8 या साईडला मायनस होतील. देअरफॉर -2K इक्वल टू -16. देअरफॉर दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल होईल, म्हणजे 2K इक्वल टू 16. देअरफॉर K इक्वल टू 16/2. देअरफॉर K इक्वल टू 8. पहा Kची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळेल किंवा 0 मिळेल. देअरफॉर K इक्वल टू 0 और K इक्वल टू 8. 2 व्हॅल्यू मिळत आहेत, 0 और 8. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. येथे पण आपल्याला ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आणि व्हर्टायसेस दिलेले आहेत, तर या केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन सेम क्वेश्चन आहे. हे पॉईंट दिलेले आहेत आपल्याला. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ, हा पॉईंट x2 y2, हा पॉईंट x3 y3. बरोबर आहे. पहिला पॉईंट x1 y1, दुसरा पॉईंट x2 y2, तिसरा पॉईंट x3 y3. आपल्याला एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल, LMN. LMN हा एरिया दिलेला आहे 33/2 स्क्वेअर युनिट्स. x1ची व्हॅल्यू, x2ची व्हॅल्यू आणि x3ची व्हॅल्यू. x1ची व्हॅल्यू 3, हे -2 आणि 1, y1 y2 आणि y3.
y1ची व्हॅल्यू -5, y2ची k आणि y3ची 4. एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला हाफ इंटू डिटर्मिनंट x1 x2 x3 एक्सचा कॉलम नंतर वायचा कॉलम नंतर 1चा कॉलम. व्हॅल्यू पुट करू. एरिया ऑफ ट्रायंगल किती दिलेला आहे? एवढा दिलेला आहे, परंतु एरिया आपल्याला प्लस ऑर मायनस घ्यायचा आहे 33/2, कारण केच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहेत. x1 x2 x3 3 - 2 1 3 - 2 1 -5k 4 -5k आणि 4 येथे 1 1 1. हे सॉल्व करू. देअरफॉर प्लस ऑर मायनस पाई या साईडला पण 2 आहेत डिव्हिजनमध्ये आणि या साईडला पण 2 डिव्हिजनमध्ये आहेत, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील आणि हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे प्लस ऑर मायनस 33 राहतील या साईडला आणि या साईडला हे डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू काढू आपण. 3 ने मल्टिप्लाय करू. हे k - 4 नंतर मायनस प्लस 5 हा मल्टिप्लिकेशन -2 -1 -2 -1 प्लस 1 -8 -k या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन मायनस केला आपण. बरोबर आहे. पहा पुढे सॉल्व करू. देअरफॉर प्लस ऑर मायनस 33 इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करू. 3k - 12 होतील. हे -3 होतील. -2 -1 -3 इंटू 5 म्हणजे -15 आणि प्लस 1 ने मल्टिप्लाय करू म्हणजे -8 - k. बरोबर आहे. पुढे सॉल्व करू. देअरफॉर प्लस ऑर मायनस 33 इक्वल टू हे 3k आणि -k. दोघांची सबट्रॅक्शन केली आपण. 3k - k म्हणजे 2k होतील. 2k -12 -15 आणि -8 या तिघांची ॲडिशन होईल. साईन मायनस येणार आहे. -20 आणि -35 म्हणजे -35. बरोबर आहे. आता ही साईड आधी लिहू आपण. देअरफॉर 2k - 35. आता हे 33 आपण सेपरेट करू म्हणजे प्लस आणि मायनस. एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ. 33 और ही साईड लिहून घेऊ आपण. 2k - 35 इक्वल टू -33. एकदा प्लस 33 ही व्हॅल्यू एकदा प्लस 33 आणि ही व्हॅल्यू एकदा -33. देअरफॉर 2k इक्वल टू हे 33 हे -35 या साईडला प्लस होतील. बरोबर आहे. देअरफॉर 2k इक्वल टू दोघांची ॲडिशन 68. देअरफॉर 2k इक्वल टू 68/2. पहा. देअरफॉर k इक्वल टू 68/2. देअरफॉर k इक्वल टू 34. k ची व्हॅल्यू 34. 2k इक्वल टू हे -33 हे या साईडला प्लस होतील 35. बरोबर आहे. देअरफॉर 2k इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन 2 होईल. 35 - 33 म्हणजे 2 होतील. देअरफॉर k इक्वल टू 2/2. देअरफॉर k इक्वल टू 1. 2 व्हॅल्यू मिळतील केचे आपल्याला 34 आणि 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल हुज व्हर्टायसेस आर. आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि व्हर्टायसेस दिलेले आहेत. त्या क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टेक्स चारही पॉईंट आपल्याला दिलेले आहेत त्यांचे कोऑर्डिनेट. तर एरिया फाइंड आउट करायचा आहे. पहा यापूर्वी आपण ट्रायंगलचे आपल्याला व्हर्टेक्स दिले असतील तर त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येतो. बरोबर आहे. तो फॉर्म्युला डिटर्मिनंटमध्ये आहे आपल्याकडे. ट्रायंगलचे जर व्हर्टेक्स माहिती असेल, सपोज हा पॉईंट माहिती आहे, हा पॉईंट माहिती आहे आणि हा पण पॉईंट माहिती आहे आपल्याला, तर याचा एरिया आपल्याला काढता येतो. फॉर्म्युला कोणता आहे? हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. म्हणजे या फॉर्म्युल्याने आपण याचा एरिया काढणार. बरोबर आहे.
परंतु क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे डिटर्मिनंटमध्ये. त्यासाठी आपण काय करायचं आहे, ही कन्सेप्ट अप्लाय करायची. हा क्वाड्रिलॅटरल होईल, याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक डायगोनल काढू, हा डायगोनल किंवा हा डायगोनल, कोणताही एक डायगोनल काढा. सपोज हा डायगोनल काढला आपण, ABCD या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे. याचा एरिया काढता येईल आपल्याला ट्रायंगल ABCचा. नंतर ट्रायंगल ACDचा पण एरिया काढता येईल. दोन ट्रायंगलची एरियाची ॲडिशन करू, हा एरिया प्लस हा एरिया, हा एरिया प्लस हा एरिया, दोघांची ॲडिशन केली तर हा आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळणार आहे. ती कन्सेप्ट इथे आपल्याला अप्लाय करायची आहे. पहा सॉल्व करूया. सोल्युशन, एक रफ फिगर काढू आपण. फिगर कशी येईल माहिती नाही आपल्याला, फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी एक रफ फिगर काढू. ही अशीच फिगर असेल म्हणून माहिती नाही, फक्त कोऑर्डिनेट आपण लिहून घेऊ. 0 - 4 4 0, बीचा आहे 4 0, सीचा आहे -4 0 -4 0 आणि डीचे कोऑर्डिनेट 0 4. पहा एक कोऑर्डिनेट आपला 0 आहे. एक्सचा 0 असेल तर पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल, वायचा 0 असेल तर पॉईंट एक्स ॲक्सिसवर. पहा ही रफ फिगर आहे आपली, आपल्याला माहिती नाही पॉईंट असेच आहेत का म्हणून. एक डायगोनल काढू, सपोज हा डायगोनल काढला आपण. फ्रॉम फिगर येथे लिहिणार आपण, फ्रॉम फिगर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ACD. दोन ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन घेतली आपण तर हा आपल्याला टोटल क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळणार आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू, आधी हा एरिया फाइंड आउट करू, नंतर हा एरिया, दोघांची ॲडिशन नंतर घेऊ आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, फॉर्म्युला कसा आहे, हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. बरोबर आहे. पॉईंट कोणते घेणार आपण, ABC. हे पॉईंट घेणार आपण ABC. त्यासाठी x1 हा असेल, y1 हा, x2 y2, ABC हा x3 आणि हा y3. बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू कशा पुट करणार आपण, हाफ x1 x2 x3 x1 x2 x3 0 4 -4 0 4 -4. बरोबर आहे. y1 y2 y3 -4 0 आणि 0 -4 0 आणि 0, येथे 1 1 1. हाफ, पहा 0 असल्यामुळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, 0 होऊन जाईल. हे मायनस, परंतु मायनस मायनस प्लस 4 होईल. हा मल्टिप्लिकेशन 4 मायनस मायनस प्लस 4 होतील. नंतर +1, हे 0 आणि हे पण 0च होतील, 0 आणि हे -0च होतील. बरोबर आहे. इक्वल टू हाफ, हे 8 होतील, दोघांची ॲडिशन 8 × 4 32, हे 0 होतील. 0 × 1 म्हणजे 0 होतील, म्हणजे 32/2 म्हणजे 16 स्क्वेअर युनिट. ABCचा एरिया, ABC हा एरिया किती मिळत आहे, 16 स्क्वेअर युनिट. बरोबर आहे. हा एरिया 16 आहे. आता हा एरिया फाइंड आउट करू आपण. पहा हे इरेज करतो मी, तुम्ही कंटिन्यू लिहा कारण स्पेस कमी आहे बोर्डवर. हा एरिया इरेज करतो मी. पहा हा एरिया फाइंड आउट केला आपण. आता हा एरिया फाइंड आउट करू. एरिया ऑफ ट्रायंगल ACD इक्वल टू, फॉर्म्युला आहे हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. पण आता व्हॅल्यू चेंज होतील. x1 x2 x3 y1 y2 y3 याच व्हॅल्यू येणार नाहीत, कारण ट्रायंगल आपला हा ट्रायंगल आहे. आता या व्हॅल्यू घेऊ नका. या ट्रायंगलसाठी या व्हॅल्यू चालतील, परंतु या ट्रायंगलसाठी व्हॅल्यू बदलतील. पहा सिक्वेन्स कशी आहे, ACD
सी आणि डी हा ट्रायंगल पहा, ए म्हणजे x1 y1 घेऊ आपण, ए सी हे हा दुसरा पॉईंट x2 y2 आणि डी म्हणजे तिसरा पॉईंट ए सी डी x3 y3. आता या व्हॅल्यू घेणार आपण इक्वल टू हाफ x1 0, x2 -4 आणि x3 0, 0 -4 0, 0 -4 0, y1 y2 y3 -4 0 4, -4 0 4 आणि इथे 1 1 1. हाफ पहा 0 असल्यामुळे हे 0च होतील, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. +4 मायनसने मल्टिप्लाय करणार म्हणजे +4 होतील. हा मल्टिप्लिकेशन -4 यातून मायनस हे हा मल्टिप्लिकेशन 0 होईल. नंतर +1 हे -16 होतील, -16 -0च होईल इक्वल टू हाफ -4 × 4 म्हणजे -16 आणि हे -16 म्हणजे हाफ -32 होतील इंटू -32 म्हणजे हे काय होतील -32/2 म्हणजे -16. हा एरिया -16 मिळेल आपल्याला, परंतु एरिया आपण पॉझिटिव्ह घेतो. पुढे लिहिणार आपण बट एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह. आपल्या व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे, परंतु आपल्याला व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी इक्वल टू 16, मायनस नाही घेणार, प्लस करणार आपण स्क्वेअर युनिट. हा एरिया पण किती आला 16. पहा दोन्ही एरिया इक्वल आलेले आहेत ट्रायंगलचे. पहा हा एरिया 16 आहे, हा पण एरिया 16 आहे. दोघांची ॲडिशन 32 म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एरिया किती असेल 32 स्क्वेअर युनिट. पहा इरेज करतो आहे, तुम्ही लिहून घ्या. पहा दोन्ही ट्रायंगलचे एरिया काढल्यानंतर आपण पुढे काय लिहिणार 9 हा फॉर्म्युला. नंतर फ्रॉम फिगर 9 हा फॉर्म्युला लिहिणार. हा एरिया फाइंड आउट केला आपण 16 स्क्वेअर युनिट. हा पण एरिया आहे 16 स्क्वेअर युनिट. 16 + 16 32 स्क्वेअर युनिट. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD हा एरिया किती मिळेल 32 स्क्वेअर युनिट. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.